तर आपण आता या व्हिडिओमध्ये डायरेक्शन डेरिव्हेटिव्हचा टॉपिक घेणार आहोत, जो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याचे देखील आपले 5-6 मार्क फिक्स राहतात. करतात काय, एकदम सोपं आहे. याच्यामध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह नावाचा प्रकार वापरावा लागतो. हा डेरिव्हेटिव्ह कोणाला येईल, एवढं काही जास्त अवघड डेरिव्हेटिव्ह नाही आहे. बरं, मग काय करतात बघा, तुम्हाला समजा जो फंक्शन दिलेला आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अगोदर विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचा, त्याला आय चिपकवायचा, वेक्टरचा आय. नंतर ते पूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचा, त्याला जे चिपकवायचा. काय चिपकवायचा? जे. आणि परत त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड काढायचा आणि त्याला के चिपकवायचा. आय, जे आणि के असे 3 आपण हेड लावणार आहोत. उत्तराचा बघा आता प्रश्न काय म्हणतोय, फाइंड द डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय इज इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब ॲट 1 - 1 1 बघा 1 - 1 आणि 1 अलॉंग द वेक्टर हे. तो हे पूर्ण प्रश्न होतोय, व्यवस्थित वाचा. फाइंड डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन ॲट 1 - 1 1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 टाका, वायची व्हॅल्यू -1 टाका आणि झेडची व्हॅल्यू 1 टाका. असं टाकून तुम्ही डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह काढा या फंक्शनचं. पण कसं? अलॉंग द वेक्टर दिस, या वेक्टरच्या अलॉंग तो डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. मग आपण काय करणार बघा, मी उत्तराचा बाण मारतो आणि फंक्शन जे ते व्यवस्थित लिहून घेतो. एक्स वायचा स्क्वेअर वाय झेडचा क्यूब. ओके का? चला बरं का, यांचे डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ आपण एक एक करून. डॅबा फाय बाय डॅबा एक्स. ओके का? विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढायचं. कसं काढायचं? एक्सला सोडून जो असतो तो कॉमन घेणार, तो कॉन्स्टंट असणार. काय असणार तो? कॉन्स्टंट. मग मला सांगा, इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतोय ना, एक्सला सोडून कोण आहे? वाय स्क्वेअर आहे. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1. बघा, एक्स जर असेल आणि त्याच्याच रिस्पेक्टमध्ये जर तुम्ही काढत असणार तर तो गायब झाला असं समजलं तरी चालेल, किंवा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय झाला? 1. हां, मग त्याला चिटकवलेला असणारा आता कॉन्स्टंट आहे. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आपला? 1. पुढे याच्यामध्ये कुठेही एक्स नाही, म्हणजे हा पूर्णचा पूर्ण गेला. याचं उत्तर किती आलं? फक्त वाय स्क्वेअर. ओके, हळूहळू कळेल तुम्हाला. चला आता दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढतो मी. डॅबा फाय बाय डॅबा वाय. विथ रिस्पेक्ट टू वाय काढताय. वाय याच्यात पण वाय याच्यात पण आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह निघणार आहे बरं का. कसं? चला, वायला सोडून, वायची टर्म सोडून जो पण असेल तो कॉन्स्टंट येऊन जाईल. आता इथं वाय स्क्वेअर आहे. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? 2y. काय होतो? कसा डे काढतात डेरिव्हेटिव्ह? डोक्यावरचा पुढे घेतात आणि एकाने घरमागे करतात. मला सांगा, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार आहे? बघा, वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह विचारला असतं तर काय काढलं असतं? 3y स्क्वेअर. समजते का? जर y⁴ चा डेरिव्हेटिव्ह विचारला असता तर 4y⁴. समजते का? अशा पद्धतीने करायचे. मग मला सांगा, विथ रिस्पेक्ट टू वाय काढतायत ना तुम्ही, मग एक्स आपला कॉन्स्टंट होऊन जाईल आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल बाळांनो? 2y प्लस. चला पुढे, विथ रिस्पेक्ट टू वाय काढताय तर त्याला चिटकवण्याला झेड क्यूब काय होईल? कॉन्स्टंट. आणि वायचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1. सिंगल वायचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? 1. याचं उत्तर काय येईल माहिती आहे? 2xy प्लस झेडचा क्यूब. चला आता आपण काढणार डॅबा फाय बाय डॅबा झेड. हे डेरिव्हेटिव्ह थोडं नीट काढून घ्या. बरं, मग याचा काय होईल बरं का बाळांनो? याचा होईल बघा, विथ रिस्पेक्ट टू झेड काढताय. पहिल्यामध्ये तर कुठे झेड नाही आहे, म्हणजे याचा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह येणार नाही. दुसऱ्यामध्ये झेड आहे. झेडला सोडून जो असेल तो कॉन्स्टंट असेल वाय आला. आणि झेड क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 3z स्क्वेअर. मग 3 पुढे घेऊन घ्या, काय येईल? 3y स्क्वेअर. हळूहळू समजून घ्या. मग आता मला सांगा, तुम्हाला डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह काढायचं कसं दाखवतात? उलटा ट्रँगल, याला म्हणतात डेल फाय, याला म्हणतात डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह. कसं काढतात ते? डेल फाय बाय डेल एक्स आय कॅप डेल फाय बाय डेल वाय जे कॅप प्लस प्लस डेल फाय बाय डेल झेड के कॅप. ओके, आय जे के. मला सांगा पहिले तुम्ही जर का समजा एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू जर का टाकली तर ते पण बेस्ट होऊन जाईल. कसं होऊन जाईल बेस्ट सांगतो नाही, बघा ना. 1 - 1 1 इथं शोधायचे ना, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 टाका, वायची व्हॅल्यू -1 टाका आणि झेडची व्हॅल्यू टाका बरं का. मग उत्तर काढून बघून घेऊ. वायची व्हॅल्यू किती आहे? -1 आहे. -1चा स्क्वेअर देखील काय होईल? +1 येईल. करून बघा कॅल्क्युलेटरमध्ये. पुढे या. आता हे उत्तर आहे ना, हे बघा, 2 इंटू एक्सची व्हॅल्यू किती आहे? 1 इंटू वायची व्हॅल्यू किती आहे? -1 प्लस झेडचा क्यूब म्हणजे 1चा क्यूब. बघा, बे एके बे, पण -2 होऊन जाईल. कॅल्क्युलेटरमध्ये करा. एकाचा क्यूब किती? 1. मग -2 + 1 किती? -1. दुसऱ्याचं उत्तर किती आलं? -1. बघा, हे पहिलं, हे दुसरं. या तिसऱ्याकडे 3 इंटू वायची व्हॅल्यू किती आहे? काय वायची व्हॅल्यू किती? -1. तो -1 इंटू झेडची व्हॅल्यू किती? 1. 1चा स्क्वेअर म्हणजे काय येईल माहिती आहे का? एकाचा वर्ग पॉझिटिव्ह 1 येईल, 3 आहे की 3 म्हणजे -3 होऊन जाईल. हा -3 झाला, हा -1. मग आता तुम्ही याच्यात टाका आणि उत्तर काय येईल बघा बरं का बाळांनो. डेल्टा फाय बाय डेल्टा एक्स किती आहे? 1 आय कॅप, म्हणजे हा झाला आपला आय कॅप. हां, नंतर पुढे डेल्टा फाय बाय डेल्टा किती? -1 आहे, तो -1 जे कॅप. आणि तिसरा काय आहे? -3 आहे, तो -3 के कॅप. हा काय झाला आपला? हा झाला डेल फाय. हा झाला, याला बोलतात डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह. तो डायरेक्शन आपण एवढं उत्तर शोधून टाकलं. कुठलं? डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन अलॉंग ॲट दिस.
इथपर्यंत आपलं उत्तर आलं. असं जर का आलं तर तुम्हाला एवढं उत्तर येऊन जाते सरळ सरळ. पण आता त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, की अलॉंग दिस वेक्टर, या वेक्टरच्या अलॉंग तुम्हाला शोधायचं आहे. म्हणून तुम्ही काय करायचं, ज्या वेक्टरच्या अलॉंग शोधायचं आहे त्याचा युनिट वेक्टर काढायचा. काय काढायचा त्याचा युनिट वेक्टर. ते आपलं उत्तर आहे. तो आपण काय करणार, तर त्याचा युनिट वेक्टर काढणार. नाऊ अलॉंग वेक्टर, कुठलं वेक्टर, वेक्टरचे अलॉंग काढायचे. अलॉंग वेक्टर आय कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप. मग याचा युनिट वेक्टर कसं काढतात, एच्या डोक्यावर असं काढतात. कसं काढतात, ॲज इट इज घ्या तो. 1 + 2j कॅप प्लस 3k कॅप डिवाइड बाय काय करायचं, ठीक आहे, तो 3 आहे का तो, ठीक आहे. डिवाइड बाय काय करायचं बघा, डिवाइड बाय काय करायचं, 1चा वर्ग प्लस 2चा वर्ग प्लस 3चा वर्ग. कळते का, यानं चिपकवलेले जे आहे ना, आयला कोण चिपकवणे, हे बघा ना, हा आय कॅप आहे की नाही, याला चिपकून कोणी 1 आहे, जेला कोण आहे 2 आहे, केला कोण आहे 3 आहे. त्यांचा वर्ग करून टाकायचा ना. आणि वर्ग कशात करायचा, अंडर रूटमध्ये. कशात करायचं आहे, मला सांगा, आय कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप यांचा अंडर रूटमध्ये करा. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. 9 किती होतील बघा, किती रे, 1 वर्ग प्लस 2चा वर्ग प्लस 3चा वर्ग, किती झाले 14. किती आलं ते, रूटमध्ये 14 येते बाळांनो. हा झाला युनिट वेक्टर झालं. आणि आपलं उत्तर काय येईल मग आता, डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह इंटू युनिट वेक्टर. यांचं काय करायचं तुम्ही, डॉट प्रोडक्ट करायचा. मग डॉट प्रोडक्ट कसा होईल करून घ्या. हे पहिलं किती आलं आहे, आय मायनस जे मायनस 3k, हा झाला डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह. आणि तुमचं उत्तर किती आलं आहे, आय प्लस 2j प्लस 3k डिवाइड बाय रूट 14 डिवाइड बाय रूट 14. ठीक आहे. आता याचं उत्तर जर काढायला गेलं तर कसं येईल चेक करून घ्या. उत्तर कसं काढतात व्यवस्थित बघा. आयचा गुणाकार आय सोबत होईल, जेचा गुणाकार जे सोबत होईल डॉट प्रोडक्ट, आणि केचा गुणाकार के सोबत होईल. मग त्यांच्या कोइफिशियंटचा गुणाकार करता येईल ना आपल्याला. कसं बघा, आयला चिटकून 1 आहे, इथं पण 1 आहे, पण याच्या खाली रूट 14 आहे की नको. हां, मग आपण कसं करणार आता बघा, हा रूट 14 बाहेरच राहू द्या तुम्ही. 1 मिनिट, हां, रूट 14 आहे तो, ठीक आहे. 1 मिनिट, इथं आपल्याकडून एक चूक झालेली आहे. इथे घ्या, हा जो ना हा 2 आहे, अलॉंग द वेक्टर दिस, म्हणजे पुस्तकानुसार उत्तर काढायला जायचं आपल्याला. मग मला सांगा, इथं 2 असेल तर इथं बी मी 2 करून घेतो, इथे 2 करून घेतो, इथे मी 2 करून घेतो, आणि हा 2चा वर्ग होऊन जाईल. मग झाले 4 4 9, म्हणजे हे काय होऊन जाईल माहिती आहे का, हा होऊन जाईल 3. काय होऊन जाईल, हा 3. आता आपण करून टाकू तो, आता ओके राहील. चला बरं का, आता काय करता येईल, आयला चिटकून 1 आहे, इथं पण 1 आहे, एका 1 आहे 1, 1/3 बाहेरच काढून ठेवा तुम्ही. बघा, मी 1/3 बाहेर काढून घेतो, ब्रॅकेटमध्ये जातो. आयला चिटून एका 1 आहे 1. चला पुढे झालं. जेला चिटकून कोण आहे, -1. जेला किती गेले, 2. मग यांचा गुणाकार करून टाकू ना. बघा ना, जेला चिटकून कोण आहे, -1 आहे, तो -1 आहे म्हणजे -1 इंटू इकडचा जेला चिटकून कोण आहे, +2 म्हणजे हा 2. उत्तर किती आलं, -2. म्हणजे इथं लिहिणार आपण बाळांनो -2. चला पुढे आता, केला चिटकून कोण आहे, -3, तो -3 इंटू इकडे केला चिटकून कोण आहे, 3. याचं उत्तर किती आलं, -9. आपण इथे लिहून टाकू ते -9. अशा पद्धतीने तुमचं उत्तर होऊन जाईल. मग करून बघा बरं का. आता चला कॅल्क्युलेटरमध्ये, 1/3 1 -2 -9. मग करा 1/3 ब्रॅकेटमध्ये शिरायचं, इकडून तिकडून ब्रॅकेट करा. 1 -2 -9 किती झाले, -10/. व्यवस्थित बघा बरं का, एक कुठे चुकलं का, बेरीज वजा बाकी राहिलं असेल माझ्याकडून. 1 आय कॅप जे कॅप -3k कॅप. ओके. लिसन, हा काय 2 आहे ना, इथे बी बदल करा. तो इथे बदल जर केला तर किती येईल मग, तो 3 दुने 6, कितीला 6 -6. हा -6 जर आपण केला इथं, -7/, किती आला, -7/3. हे उत्तर आलं आपलं, तो उत्तर आलं. ओके.